नमस्कार. तर या सेकंड व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्विक बुक इंटरनॅशनल. एखादे कस्टमर आपल्या समोर इंटरनॅशनल आर्टिकल घेऊन आलेले असतील, त्यांचं क्विकली बुक कसं करावं. तर क्विक बुक इंटरनॅशनलला मी क्लिक करतो. या ठिकाणी तुम्हाला विचारेल की मेलचं नेचर टाईप कसं आहे. ते डॉक्युमेंट आहे, कमर्शियल, सॅम्पल आहे, गिफ्ट आहे, अदर्स, ट्रान्झॅक्शन नॉट कवर्ड बाय पार्ट 1, रिटर्न गुड्स आहेत, सेल्स गुड्स आहेत, काय आहेत. तर मी या ठिकाणी एक गिफ्ट पाठवतोय. त्या गिफ्टचं वेट किती आहे, तर हे आहे 600 ग्रॅम. कंट्री, या ठिकाणी आपल्याला कंट्री सिलेक्ट करायची आहे, ज्या कंट्रीला आपल्याला पाठवायचं आहे हे गिफ्ट. देन जसंच कंट्री आपण सिलेक्ट करू, त्या कंट्रीसाठी कुठल्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, मॅक्सिमम वेट किती आपण पाठवू शकतो, आणि इन्शुरन्स करू शकतो का नाही. जर करू शकत असेल तर मॅक्सिमम किती इन्शुरन्स आपण करू शकतो. ह्या गोष्टी आपल्यासमोर पॉपअप होतील अवेलेबल सर्व्हिसेसच्या. त्यापैकी इंटरनॅशनल एअर पार्सलनी मला पाठवायचं आहे, त्यामुळे मी ही सर्व्हिस सिलेक्ट करतो. देन आर्टिकल आय डी, आपल्याकडे बारकोड जर अवेलेबल असतील तर तुम्ही स्कॅन करू शकता, अदरवाईज जनरेट बारकोडला क्लिक केल्याच्या नंतर बारकोड हा ऑटोमॅटिकली जनरेट होतो. मग कस्टमर टाईप कसे आहेत, या ठिकाणी वॉक इन कस्टमर आहेत, रजिस्टर बल्क कस्टमर आहेत, ऑन इंडियन गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे की ऑन पोस्टल सर्व्हिस आहे. तो या ठिकाणी मी वॉक इन कस्टमर घेतो. मोड ऑफ ट्रान्समिशन बाय एअर जाईल. डिक्लेअर्ड व्हॅल्यू, हे जे आर्टिकल आहे त्या आर्टिकलची व्हॅल्यू किती डिक्लेअर केलेली आहे, तर मी ती 100 रुपये अशी गृहीत धरतो. नॉन डिलिव्हरी इन्स्ट्रक्शनमध्ये जर समोर ते आर्टिकल अनडिलिव्हर राहिलं, त्या कंट्रीमध्ये डिलिव्हर झालं नाही, तर काय करायचंय, अबंडन्ड म्हणजे रिटर्न नाही पाहिजे आहे. RTS नॉन प्रायोरिटी, रिटर्न टू सेंडर करा बट नॉन प्रायोरिटी मोडमध्ये, आणि RTS रिटर्न टू सेंडर बट प्रायोरिटीनी रिटर्न करा. ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. सो RTS प्रायोरिटी या ऑप्शनला मी सिलेक्ट करतो. प्रिपेड किंवा इन्शुरन्स काही असेल तर तसं आपल्याला क्लिक करायचंय. आणि मेलचा शेप जो आहे तो सिलेंड्रिकल आहे का बॉक्स टाईप आहे. सो मी या ठिकाणी बॉक्स टाईप घेतो. लेंथ अप्रॉक्सिमेटली 10 सेंटीमीटर आहे, विड्थ याची 12 सेंटीमीटर, आणि हाईट जवळपास 10 सेंटीमीटर आहे असं मी या ठिकाणी मेन्शन करतो. देन आपल्याला सेंडर कोण आहेत आणि रिसिव्हर कोण आहेत हे डिटेल्स देण्याच्या अगोदर, फॉरेन आर्टिकलला तुम्हाला माहिती आहे की आपल्याला कस्टम डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे CN22 आणि CN23 जनरेट करावा लागतो. तर त्याचे डिटेल्स हे कुठून भेटतील, त्यासाठी आपल्याला या ऑप्शनला क्लिक करावं लागेल. लक्षात घ्या, हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. याशिवाय तुमचा CN22 किंवा CN23 फॉर्म सिस्टम जनरेट करणार नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागेल सबपीस अँड अदर डिटेल्सला. या ठिकाणी जसंच क्लिक कराल, तुम्हाला विचारेल की त्यामध्ये आर्टिकलमध्ये नेमके कुठले सबपीसेस आहेत. तर या ठिकाणी मी असं गृहीत धरतो की HS कोड. मग तुम्ही या आर्टिकलमध्ये काय पाठवता आहात यासाठी HS कोड लागतो. बट हा HS कोड आपल्याकडे अवेलेबल असेल तर ठीक आहे, नसेल तर फार खूप मोठे HS कोड आहेत, ते आपल्याला लक्षात राहणार नाहीत. यामुळे इथे आपल्याला कंटेंट टाईप काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी असं गृहीत धरतो की समोरचं जे पॅकेज जाणार आहे यामध्ये मेडिकल आहे. सो मी इथे मेडिसिनल असं टाईप करतो. जसंच मी टाईप करत चलेल पुढे, ऑटोमॅटिकली त्याच्याशी रिलेटेड HS कोड आपल्यासमोर लिस्ट पॉप्युलेट होते. सो या लिस्टपैकी मेडिसिनल ग्रेड आहे, तर मी मेडिसिनल ग्रेडला सिलेक्ट केल्यानंतर त्याचा HS कोड ऑटोमॅटिकली सिस्टम जनरेट करते. डिस्क्रिप्शन येतं. ओरिजिन ऑफ कंट्री, ही जी मेडिसिन पाठवत आहे ती कुठल्या कंट्रीमध्ये बनलेली आहे, क्वांटिटी कशी आहे ती, मग वेट ग्राममध्ये टाकायचं आहे, KG मध्ये का पीस. तर हे मेडिसिनचं एक पीस आहे असं गृहीत धरतो मी. त्याची व्हॅल्यू 100 रुपये आहे. ग्रॉस वेट, आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की पूर्ण प्राइसची आयटमची जी व्हॅल्यू आहे ती 100 आहे. तर इथे मी 100 पेक्षा जास्त व्हॅल्यू टाकली तर ही फील्ड कधीही मॅच होणार नाही, आणि जोपर्यंत ही मॅच होणार नाही तोपर्यंत आर्टिकल बुक होणार नाही. मोस्ट ऑफ द ठिकाणी आपण लोक चुका ह्या करतात की इकडे वेट म्हणजे कस्टमरने जी व्हॅल्यू डिक्लेअर केली ती 100, आणि इथे जर टाकताना आपण म्हणलं की ते 1000 रुपयाची मेडिसिन आहे, तर ते मिसमॅच होईल. ऑलरेडी मेन्शन केलेली व्हॅल्यू आणि इथे या कंटेंटची देणार असलेली व्हॅल्यू मिसमॅच झाली तर आर्टिकल बुक होणार नाही. सो या ठिकाणी मला ऑलवेज लक्षात घ्यायचंय की एक जर आयटम असेल तर पूर्ण इथे व्हॅल्यू येईल त्याची, आणि पूर्ण ग्रॉस वेट या वेटशी येईल. पण एकापेक्षा जास्त जर गोष्टी त्या ह्याच्यामध्ये असतील पार्सलमध्ये, तर मी इथे 2 आहेत असं गृहीत धरू. तर या जो मेडिसिन आहे याची किंमत 50 रुपये, ग्रॉस वेट किती आहे, सो त्याचं एकूण मी ग्रॉस वेट दिलेलं आहे पूर्ण पार्सलचं 300. त्यापैकी असं गृहीत धरतो मी की या आर्टिकलचं पूर्ण 200 ग्राम वेट आहे त्या मेडिसिनचं अलॉंग विथ बॉक्स, आणि त्यामधल्या मेडिसिनचं किती वेट आहे, नेट वेट मेडिसिनचं किती आहे तर 190 ग्रॅम मेडिसिनचं वेट आहे, आणि
ग्रॉस वेट त्या मेडिसिनच्या बॉक्सचं पूर्ण 200 ग्राम होते. या बॉक्सचं किंवा त्याचं कार्टॉनचं वजन, पॅकिंगचं वजन 10 ग्रॅम आहे असं गृहीत धरू. आणि आयटम काउंट किती आहेत मेडिसिन, तर त्याच्यामध्ये एकच मेडिसिन आहे 190 ग्रॅमची. सो ऍड सब पीसला मी क्लिक करतो. बघा जसंच मी ऍड सब पीसला क्लिक केलं की ती गोष्ट खाली इथे ऍड झाली. पीस काउंट 1 आलं. वेट किती 600 ग्राम आहे पूर्ण पार्सलचं, त्यापैकी 200 ग्राम मी ऑलरेडी युटिलाइज केलंय. आणि टोटल पार्सलची व्हॅल्यू आहे 100 ग्रॅम, त्यापैकी ऑलरेडी 50 ग्रॅम मी युटिलाइज केली. आता सेकंड जे माझं कंटेंट असेल ते बाय डिफॉल्ट 400 ग्रामचं असावं आणि त्याची व्हॅल्यू 50 असावी. हे कंटेंट जोपर्यंत ग्रीन होणार नाही तोपर्यंत आपला फॉर्म जनरेट होणार नाही. सो या ठिकाणी सेकंड जी गोष्ट आहे की मी एक क्लॉथ पाठवतोय, कपडे काहीतरी पाठवतोय आपण. क्लॉथ हँगर्स आहेत फॉर एक्झाम्पल. क्लॉथ हँगर सिलेक्ट केल्यानंतर एचएस कोड येईल इथे. पीस क्वांटिटी इथे पीस मध्ये आहे, त्याचा व्हॅल्यू किती आहे तर 50 रुपये आहे. ग्रॉस वेट 400 ग्राम आहे अलॉंग विथ पॅकिंग, आणि विदाउट पॅकिंग समजा 380 किंवा 90. आता ह्याचं आयटम काउंट 1 आहे. ऍड सब पीसला केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता सब पीस आपले ग्रीन झालेले आहेत, वेट टॅली झालेले आणि पीस काउंट झालेले आहेत. या गोष्टी हे पूर्ण ग्रीन झाल्याच्या नंतरच आपल्याला क्लोज करायचं आहे. आता सेंडर डिटेल्स कोण आहेत, सेंडर जे आहेत ते इथे फॉर एक्झाम्पल मोबाईल नंबर टाकून सर्च करा. त्या मोबाईल नंबरने ज्यांनी अगोदर कोणी बुकिंग केले असेल, ज्यांचा डेटा सेव्ह असेल ते कस्टमर येतील. सिलेक्ट करा. आता हे पाठवत आहेत कोणाला समोर, तर जे पाठवत आहेत त्यांचा ॲड्रेस टाईप कसा आहे तर ऑफिसचा आहे. त्यांचं टायटल काय आहे मिस्टर, फर्स्ट नेम काय आहे. सो या ठिकाणी एक आयडियल नाव काहीतरी घेतो मी रिकी, देन पॉन्टिंग. या ठिकाणी तुम्हाला कस्टमरने जे काही डिटेल्स दिलेले असतील ते टाकायचे. सो ॲड्रेस लाईन 1 कस्टमर आर्टिकलवर जे असतील तेच टाका. इकडे झिप कोड, तर या ठिकाणी पोस्ट कोड फॉर्मॅट, तर या जो ऑस्ट्रेलिया आहे याचा झिप कोड जो आहे तो 4 डिजिट्स आहे, त्यामुळे इथं फॉर्मॅट दिलेला आहे. सो मी इकडे एक काहीतरी डम्मी झिप कोड टाकतो आणि आपण पाहू शकता जसं पिनकोड टाकल्यानंतर ऑफिसेसची यादी येते, त्याचप्रमाणे IT 2.2 मध्ये झिप कोड टाकल्यानंतर त्या झिप कोडच्या एरियाचे नावे ऑटोमॅटिक येतात. सो मी या ठिकाणी असं गृहीत धरतो की फेडरल हा झिप कोड सिलेक्ट केल्यानंतर सिटी ही ऑटोमॅटिकली घेतलेली आहे इथे. ISDN नंबर, मोबाईल नंबर कस्टमरचा असेल तर तो इथे तुम्ही टाकू शकता. ईमेल ID बाकी तुम्ही टाकू शकता. DSC डिजिटल ॲड्रेस कोड किंवा DGP जर कस्टमरकडे असतील तर, सेंडरचा देखील किंवा रिसिव्हरचा देखील. आता यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे की हे आर्टिकल जर फॉरेनर बुक करत असतील तर आपल्याला, जर इंडियन व्यक्ती बुक करत असेल तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबरवरती OTP सेंड करून OTP व्हॅलिडेशन मॅन्डेटरी आहे. IT 2.2 मध्ये फॉरेन आर्टिकल विदाउट OTP ऑथेंटिकेशन बुक होणार नाही. त्यामुळे इथे मोबाईल नंबर टाकलेला आहे आपण, सेंडरचा सेंड OTP केल्यानंतर त्यांना OTP जाईल, तो टाकून व्हेरीफाय होईल आणि व्हेरीफाय झाला तरच पुढे बुकिंग होईल, अदरवाईज बुकिंग होणार नाही. आणि काही काही कंडिशन मध्ये असं असेल की फॉरेनर इकडे टुरिस्ट व्हिसावरती किंवा एज्युकेशन पर्पजसाठी आलेले आहेत आणि ते इथून बुक करत असतील तर त्यावेळेस मात्र त्यांचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करायची गरज नाहीये. फॉरेनर या ऑप्शनला टिक करा, त्यांचा फक्त पासपोर्ट नंबर आपल्याला इकडे मेन्शन करायचा आहे. सो मी या टॅबला बंद करतो आणि इकडे मोबाईल नंबरवर OTP सेंड करतो. OTP आलेला असेल तो OTP आपल्याला व्हेरीफाय करावा लागेल. OTPचं व्हॅलिडेशन झाल्यानंतर शेवटी डिक्लेरेशनला इकडे क्लिक करावं लागेल, कस्टमरकडून डिक्लेरेशन आपण घेतोय म्हणून, आणि सबमिट. सबमिट केल्याच्या नंतर आपण इकडे पाहू शकतो सबमिटेड सक्सेसफुली, म्हणजे कार्टमध्ये एक आर्टिकल हे ॲड झालेलं आहे. आता मी पेमेंटला जातो. पेमेंटला गेल्याच्या नंतर या आर्टिकलचं पेमेंट कस्टमर UPI ॲपद्वारे करणार आहेत, त्यामुळे मी QR ऑप्शन घेतो आणि इकडे थोडा वेळ वेट करायचं आहे आपल्याला, 10-12 सेकंद पेमेंट होईपर्यंत. हा QR कस्टमरला द्यायचा आहे, त्यांच्याकडनं पेमेंट होईल, त्यासाठी एक 10-12 सेकंद अप्रॉक्सिमेटली लागतील असं गृहीत धरलं जातं. आणि सक्सेसफुल पेमेंट झालं की आपल्याला व्हेरीफाय पेमेंटला क्लिक करायचंय. जसंच पेमेंट व्हेरीफाय झालं की ऑटोमॅटिकली रिसिप्ट प्रिंटिंगची विंडो येईल. या ठिकाणाहून जी तुम्हाला प्रिंटर आहे त्याचं प्रिंट घेऊ शकता. या काही नवीन गोष्टी नाहीये, ही तीच पहिल्यासारखीच गोष्ट आहे रिसिप्ट प्रिंटिंगची. आपण पाहू शकता इकडे पण रिसिप्ट जनरेट झालेली आहे. सो अशा प्रकारे रिसिप्ट प्रिंट करून आपण सक्सेसफुली प्रिंट झाली असेल तर यसला क्लिक करा, या विंडोला क्लोज करा. अशा प्रकारे आपण क्विक बुक मध्ये फॉरेन आर्टिकल बुक करू शकतो. थँक्यू.